लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आता लोकसभेचा कार्यकाळ संपत आलेला आहे, संसद संस्थगित करण्यात आलेली आहे आणि निवडणूक पूर्व आघाडी आणि युतीसाठी बैठका आणि जोर बैठका आता लावण्यात येत आहेत। मुंबईमध्ये आज सगळ्याच पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत। शिवसेनेकडून वरिष्ठांना मातोश्रीवर बोलावणं धाडण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते या बैठकीला हजर आहेत आणि आता ही बैठक जी आहे ती सुरू देखील झाली आहे। तर मनसेच्या राजगडावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे। मनसे पदाधिकारी आणि सर्व कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होती। आगामी निवडणुकीबाबत यामध्ये आढावा घेतला जाणार आहे। या बैठकीला प्रवक्ते अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, अभिजित पानसे उपस्थित आहेत। देशामध्ये भाजपचे पंतप्रधान हवे असतील तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। युतीसाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीवर आले तर त्यांचं स्वागत असेल। युती झाली किंवा नाही झाली तरी देखील महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, तसा विडाच शिवसेना पक्षप्रमुखांनी उचललेला आहे असं यावेळेस त्यांनी म्हटलंय। पुण्यात महामेट्रोच्या वतीनं कृषी महाविद्यालय इथे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या रॅम्पच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट असा हा भुयारी मार्ग असणार आहे। पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन देखील करण्यात आलं। मुंबईत 12 मार्च 1993 ला झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अबू बकरला आता अटक करण्यात आली आहे। 1993 मध्ये मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। अबू बकरनं पनवेलमधील खाडीत AK-47 रायफल नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाकडून आता सीबीआयने या विशेष न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे। सध्या या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत। या प्रकरणी 250 पानी दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पाथरी तालुक्यातील देवगावमध्ये उसासह ट्रॅक्टर जळून खाक झालेला आहे। ट्रॅक्टरच्या हेडमधील वायरिंगमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे ही आग लागली होती। शेतकरी विकास गलबे यांच्या 3 एकरमधील ऊस नेतांनाच ही आग लागली आणि या आगीत 6,20,000 रुपयांचं नुकसान झालं। मात्र या ठिकाणी सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दलाच्या बंबानं ही आग येऊन विझवलेली आहे। नंदुरबार शहादा शहरातील जुना प्रकाशा रोडवरील सूर्या फरसान फॅक्टरीला मध्यरात्री भीषण आग लागली। तेल आणि इतर साहित्यानं भडकलेल्या या आगीवर अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं। या आगीमध्ये संपूर्ण कारखाना मात्र जळून खाक झालाय। औरंगाबादमध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 2 कारमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। पाथरीतील बाबा ज्वेलर्सचे मालक शेख सौरभ अली हे दुकान बंद करून घरी जात असताना अज्ञात कारनं त्यांना मागून धडक दिली। त्यानंतर त्यांची सोन्या चांदीची 22 लाख रुपयांची बॅग घेऊन चोर फरार झाले। ही घटना 7:20 सुमारास घडली। या घटनेमध्ये शेख सौरभ अली आणि त्यांचा कारागीर शशिकांत डहाळे हे दोघे जखमी झालेत। या बॅगेमध्ये 32 तोळं सोनं आणि चांदी होती। तसंच हे इतका मौल्यवान ऐवज जो आहे तो लुटून या चोरांनी पोबारा केलेला आहे, अंधाराचा फायदा घेतलेला आहे आणि या घटनेची आता पारधी शहरासह जिल्हाभरामध्ये देखील एकच खळबळ माजलेली आहे। या संदर्भात पोलीस देखील आता चोरट्यांचा शोध घेत आहेत। सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थातच BSNL सातत्यानं तोट्यात आहे। परिणामी केंद्र सरकारनं कंपनीला सर्व पर्यायांबाबत तुलनात्मक विचार करायला सांगितलंय। यामध्ये कंपनी बंद करण्याचा पर्याय देखील आहे। दरम्यान BSNLला केंद्र सरकारनं कंपनीला नवसंजीवनी देण्याबाबत तसंच कंपनी बंद करण्याबाबत अशा दोन्ही पर्याय दिलेले आहेत। CSMT ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे। प्रवाशांच्या उदंड प्रतिसादानं सुरू झालेली मध्य रेल्वेची राजधानी बुधवारी पुश पुल पद्धतीनं रवाना करण्यात आली। ही चाचणी यशस्वी झाल्यास प्रवासी वेळेमध्ये 1 ते 2 तासांची बचत होणार आहे। नंदुरबार नगरपालिकेतर्फे दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय शहर उपजीविका अभियानांतर्गत रोजगार मेळावा घेण्यात आला। यामध्ये राज्यभरातील 9 कंपनींच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहत महिलांच्या मुलाखती घेतल्या। या मेळाव्यातून 150 पेक्षा अधिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले विदर्भातील एकमेव संजीवन समाधी चांदूर रेल्वे तालुक्यातील गुईखेडला श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचं लाखोंनी काल दर्शन घेतलेलं आहे। मोठ्या उत्साहात या ठिकाणी कीर्तन आणि भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव झाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला आणि पुरुषांच्या 270 दिंड्या सहभागी झाल्या होत्या। लेझिम, बँड, भजन आणि हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासिक पालखी आणि दिंड्या संस्थानाच्या शेतामध्ये पोहोचल्या होत्या। परंपरेनुसार 100 वर्षापूर्वीच्या चिंचीच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई तर्फे पोलिसांना एक अनोखी भेट आता देण्यात येणार आहे। या भेटीमध्ये 1,50,00,000 रुपये मंदिर ट्रस्ट मुंबई पोलीस नागपाड आणि नायगाव येथील रुग्णालयासाठी देणार आहे। नायगाव येथील हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि वैद्यकीय उपकरणं सुधारण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल।
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर चेहरा असणाऱ्या मधुबाला यांची आज 86वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं डूडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाआघाडीच्या जागा वाटपावर विस्तारानं चर्चा करण्यात आली. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत, तर राजू शेट्टी यांच्या संघटनेला 2 जागा आणि माकपला 1 जागा सोडण्यावर सर्व नेत्यांचं एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. नाशिकच्या मालेगावात बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. या सभेतच त्यांनी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीतर्फे कास्मी कमाल हासमी यांची उमेदवारी निश्चित केली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरेंची काल भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं असून राज ठाकरे राष्ट्रवादीला टाळी देणार का हे आता पाहावं लागणार आहे. माढ्यात पवारांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. रामराजेंनी बोलावलेल्या बैठकीला आमदार बबनदादा शिंदेंनी दांडी मारल्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेमध्ये सेना नगरसेवकांनी थेट महापौरांचा माईक तोडत गोंधळ घातला. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या कलादालनाच्या बांधकामाच्या विषयावरून सेना भाजप यांच्यामध्ये जुंपली होती. सत्ताधारी जाणीवपूर्वक कलादालन बांधायला विलंब करत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. बारामती शहरात ठिकठिकाणी भाजपच्या विरोधी फलक लावण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तीनं लावण्यात आलेले हे फलक आहेत आणि बारामतीमध्ये गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही आणि बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही हा मजकूर या फलकावर लिहिण्यात आलाय. अनेक ठिकाणी हे फलक लागल्यामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत येत असतानाच हे फलक लागल्यामुळे त्यांना तर हा इशारा नाही ना असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या फलकाची छायाचित्रही वेगानं आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीतर्फे तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला पार्थ पवार हे तब्बल 2 तास उशिरा येऊनही या आंदोलनामध्ये सहभागी न झाल्यामुळे कार्यकर्ते मात्र नाराज झाले. वंचित आघाडीमध्ये सामील नव्हतो त्यामुळे बाहेर पडण्याचा संबंधच येत नाही असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलंय. तसंच पुण्यातील स्वाभिमानीची बैठक होईल आणि तेव्हाच या संदर्भातला निर्णय जो आहे तो निश्चित होईल. परंतु आमची 9 लोकसभा जागांसाठी तयारी झाल्याचं तुपकर यांनी म्हटलंय. मुंबई पुणे नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाकडून लवकरच या 3 शहरांमध्ये घरांसाठी लॉटरी निघणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती आता म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबईमध्ये 238 घरांसाठी 107 गाळ्यांसाठी, पुण्यामध्ये 4,464 घरांसाठी आणि नाशिकमध्ये 1,000 घरांसाठी आचारसंहितेच्या आधी लॉटरी निघणार आहे. तर औरंगाबादमध्ये 800 घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी निघणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दूषित पाणी वापरून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दूषित पाण्याचा वापर चहा, नाश्ता आणि पिण्यासाठी करत असल्याचं लक्षात येताच एका प्रवाशानं सहप्रवाशाच्या ही बाब लक्षात आणून दिली. हा सर्व प्रकार ट्रेनमधील उपस्थित टीसीच्या लक्षात आणून दिल्यानंतर या कंत्राटदाराच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे विविध हॉटेलमध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये खाद्यतेलाचा पुनर्वापर रोखण्यासाठी योजना आखली. कायद्याप्रमाणे 50 लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल संचालकांना 1 मार्च पासून वापरलेल्या तेलाचा हिशेब ठेवावा लागणार आहे. ई टेंडरिंग घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेमध्ये 2014 मध्ये झालेल्या ई टेंडरिंग घोटाळ्यामध्ये पालिकेचे 63 अधिकारी दोषी आढळले होते. नागपूरमध्ये बजरंग दलनं व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात इशारा रॅली काढली होती. व्हॅलेंटाईन डेच्या नावावर रस्त्यावर आणि बागेमध्ये कोणी अश्लीलता केली तर त्याचं लग्न लावून देऊ असा इशारा यावेळेस त्यांनी दिला आहे. मुंबईतील मुजोर टॅक्सीवाल्यांना मनसे सैनिकांकडून पुन्हा एकदा दणका मिळालेला आहे. प्रवासी महिलेकडून जादा पैशांची मागणी करत हुज्जत घालणाऱ्या टॅक्सी चालकाला मनसैनिकांनी या महिलेची कान भरून माफी मागायला लावली. त्याला भर रस्त्यातच चोप दिला. अब्दुल सत्तार असं या टॅक्सी चालकाचं नाव आहे. नागपूरच्या गणेश पेठ बस स्थानकासमोर रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. लातूर इथे हायवेवर कर्तव्य बजावत असणारे पोलीस कर्मचारी नागेश चौधरी यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. चौकशीसाठी आता या टेम्पोला थांबवण्याचा चौधरी प्रयत्न करत होते. त्यावेळेस टेम्पो चालकानं त्यांच्या अंगावरच टेम्पो घातल्यामुळे ते जागीच ठार झालेले आहेत. चालकाला पोलिसांनी आता अटक केली आहे. वाशिम इथे बहिणीची छेड काढली म्हणून तिच्या भावानं साथीदारासह किनगो महाविद्यालयात घुसून 6 विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून 3घांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. उर्वरित 12 जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
गर्भपातासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचं डिस्चार्ज नंतर घरातच बाळ पडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये समोर आला. या महिलेवर चारकोपच्या शिवम रुग्णालयात गर्भपाताची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हा प्रकार घडल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकरणी मेडिकल काउन्सिल, पालिका आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. दुबईहून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडे 22 किलो सोनं होतं आणि ते मुंबई कस्टम विभागानं आता जप्त केलं असून त्याला देखील अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 6,70,00,000 रुपये इतकी होती. कस्टम विभागाची ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमधील काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्या घरातील नोकरानं तब्बल 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय. गेल्या 3 महिन्यांपासून अशोक म्हस्के हा हेमलता पाटील यांच्या घरी कामाला होता. या प्रकरणी आरोपी अशोकसह त्याच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ चिंचोटी परिसरातील भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या 2 डेअरींवर छापेमारी करून जवळपास 2000 किलो बनावट आणि भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकानं ही छापेमारी केली. 10वीच्या अभ्यासाचा ताण आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमनाथ कवले असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून श्री नंदिकेश्वर विद्यालयामध्ये तो 10वीत शिकत होता. परीक्षेच्या तणावानं त्यानं आपलं जीवन संपवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. कल्याणमध्ये मित्र वारंवार अपमानित करत असल्याच्या कारणावरून 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. महाबळेश्वर येथील एका लॉजवर पर्यटकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. कारभारी आवारे असं या मृत पर्यटकाचं नाव असून ते पुण्यातील पिंपळी गुरव येथील रहिवासी आहेत. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. महाबळेश्वर पोलीस पुढील तपास करतायत. साताऱ्यातील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करताना एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. डोंगराला धडकल्यामुळे या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झालाय. 5 दिवसांपासून हा कोरियन पर्यटक पाचगणी इथे आला होता. या प्रकरणी विस्तास खरास यानं ही स्पर्धा विनापरवानगी घेतली होती असं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील तेलकामठी इथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून 2 भावांमध्ये झालेल्या वादात लहान भावानं मोठ्या भावाची दगडानं ठेचून हत्या केली. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी गणेश वाडीकरला अटक करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील वीज वितरण कार्यालयाजवळ झालेल्या अपघातात मोतीराम पवार यांचा जागीच मृत्यू झालाय. चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ते खाडी पुलावरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कारंजा तालुक्यातील धरती येथील नाल्याच्या पुलावरून कठड्याला धडक दिल्यानं 2 दुचाकीस्वार मृत्युमुखी पडलेले आहेत. या घटनेत रामभाऊ धाडसे यांचा जागीच मृत्यू झाला तर विवेक कर्नाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.